मातोश्री वसंताबाई गोगड ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची 18वी सर्वसाधारण सभा संपन्न। सविस्तर वृत्त असे की काल ह्या पतसंस्थेच्या 18व्या सर्वसाधारण सभा पार पडली। यामध्ये संचालक मंडळ, कर्मचारी आणि सभासदांना मार्गदर्शन करण्यात आले। पुढील नियोजनासंदर्भात माहिती जाणून घेतली। शहरातील मोठी उलाढाल असणाऱ्या या पतसंस्थेच्या ठेवी रक्कम 26 कोटी रुपये आहे व पतसंस्थेमार्फत कर्ज वाटप एकूण 20 कोटी असून गेल्या 18 वर्षापासून अविरत पतसंस्थेमार्फत नियमित कर्ज वाटप करणे, सभासदांना त्यांच्या ठेवी रक्कमवर त्वरित कर्ज उपलब्ध करून देणे व वार्षिक सर्वसाधारण सभेत भेटवस्तू देणे, तेही सभासदांच्या निवडीप्रमाणे। तसेच अनेक प्रश्न सभासदांनी सभेत मांडले व इतर गोष्टी लक्षात घेऊन आपल्या व्यथाही सभेत मांडल्या। 18व्या सर्वसाधारण सभेत पतसंस्थेच्या नवीन इमारतीसाठी बांधण्यासाठी सर्वानुमते मंजूर करण्यात आले व लवकरच चांगल्या परिसरात एक भव्य दिव्य इमारत व वाहनांसाठी पार्किंग, सभासदांना सोयीसुविधा उपलब्ध करून व सर्वांच्या विचारातील इमारत पतसंस्था तर्फे बांधकाम करण्यात येणार आहे। या सभेत संचालक मंडळ, सभासद, महिला सभासद आवर्जून उपस्थित होत्या। चेअरमन कैलास गोगड म्हणाले की पतसंस्था एक परिवार आहे व सभासद परिवारातील सदस्य आहेत। आपण सर्वांनी एकत्र येऊन पतसंस्थेच्या कामावर विश्वास ठेवून गेली 18 वर्षापासून सर्वसाधारण माणसाच्या मनात विचारात विश्वास संपादन केले आहे, ते आपल्या आशीर्वादाने लाभलेले आहे। या व्यासपीठावर सौ संगीता गोगड, कैलास गोगड, मुन्ना सेठ जैन, सौ पुष्पाजी जैन, भटूभाऊ पवार, छोटूभाऊ पिंजारी, देवेंद्र कोठावदे, डॉक्टर गुलाब पगारे, प्रकाश गोगड, अल्ताफ शेख, मनोज ओझरकर, भगवान सोनवणे, अजित गोगड, सुमित गोगड उपस्थित होते। या संदर्भात पतसंस्थेचे चेअरमन कैलासजी गोगड यांनी नवापूर गर्जना न्यूज चॅनलला याबाबत मुलाखत दिली। नवापूर गर्जना न्यूज सहसंपादक अनिल बोराडे, पिंपळनेर। इतर पतसंस्थेत विनंत्या कराव्या लागतात। इथे विनंतीचा प्रकार नाही, इथे दर्जा आहे, विश्वास, पारदर्शकता याचं सूत्र आहे। म्हणून तरी 2007 पासून तर आजपर्यंत यावर्षी सभासदांना 10% डिव्हिडंड भेट देणार आहोत। साक्री तालुक्यात सगळ्यात जास्त ठेवी असणारी पतसंस्था आहे। संस्थेचा कारभार अत्यंत पारदर्शक आहे। दरवर्षी